हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. मी आता चालली आहे सुशांत दादासोबत लिंकिंग रोडला, कारण त्याला थोडीशी शॉपिंग करायची आहे. आम्ही लोक जाणार आहे विलाला 21, म्हणजे जे 21-22 आय थिंक सॅटर्डे संडे जो आहे त्याच्यामध्ये. आणि मला खूप कमेंट येत होते मध्ये, आणि मी खूप टाईम पण झाला आहे तुमच्या लोकांसोबत माझा मेकअपचा काय शेअर नाही केला आहे. सो मी तुमच्यासोबत शेअर करते आहे, म्हणजे तुमच्यासमोर मेकअप करणार आहे मी. म्हणजे माझा आत्ताचा जे पण मी ही सनस्क्रीन यूज करते. ह्याची लिंक मी एक रील बनवली आहे, त्याच्याखाली तुम्ही कमेंट केली तर तुम्हाला डायरेक्ट DM मध्ये येईल. ह्याचा टिंट पर्पलमध्ये आहे, म्हणून जे आपल्या इंडियन फेस टोनचा जो अंडरटोन असतो येलो, त्याला हा कट करतो असं काहीतरी आहे. पण आता मी जेव्हा पण सनस्क्रीन यूज करणार आहे मी हीच करणार आहे, मी हीच मागवणार आहे, कारण मला ह्याचं खूप आवडलं. म्हणजे माझ्या स्किनवर ना हे निघत नाही राहतं. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, मला मॅट नाही आवडत. मला असं माझी स्किन नुसती अशी शाईन मारली पाहिजे असं आहे माझं. आणि आता जेव्हापासून मी हेअर कलर केला आहे तेव्हापासून अजून हेअर वॉश केला नाही आहे, तर थोडीशी इथून ऑइली झाली आहे. आता वॉश नंतर मला बघायचं माझ्या केसांचा कलर किती फेड होणार आहे, कारण माझा जो मी पर्पल कलर केलेला तेव्हा खूप जास्त लवकर फेड झालेला, तो 1 वॉशमध्येच फेड झालेला. पण आय थिंक हा नाही होणार, आणि मला हे असंच पाहिजे आहे. मला थोडासा पण कमी नको आहे. जर कमी झालं तर मी परत हाच कलर करणार आहे आता, आणि मी हेच कंटिन्यू ठेवणार आहे, कारण मला खूप आवडलं आहे. अशी शाईन मारते ना, ही अशी शाईन मारते, म्हणून मी ना हे जरा जास्त लावते. एकदा लावल्यानंतर ना फुर्र त्यांना आवाज आला, फुर्र. एकदा लावल्यानंतर मी इथे अजून लावते, या पार्टमध्ये, कारण या पार्टमध्ये मॉइश्चरची जास्त गरज असते असं मला तरी वाटतं. जर कोण इथे एकदम प्रोफेशनल ब्युटिशियन वगैरे असेल किंवा त्यांना स्किनचं जास्त माहिती असेल, तर तुम्ही लोक थोडंसं मला शिवाय पण देत असाल, तर मी तुम्हाला सांगते की मला खरं एवढं नाही माहिती जेवढं एका प्रोफेशनलला माहिती असतं. मी माझं सांगते, कारण जेव्हा पण मी लावल्यानंतर अजून एकदा इथे लावते ना, तर मला असं जरासं मग अजून चांगलं वाटतं ते. आणि मी आता कोणताच टेंट वगैरे नाही लावणार आहे. मी डायरेक्ट हा इट्यूबचा वॉटर टेंट लावणार आहे, जो माझा करंट फेवरेट आहे. आणि हा सिरियसली खूप मस्त आहे. एकदम थोडंसं लावलं ना तरी एकदम खूप मस्त फिनिश आहे. तुम्ही तुम्हाला दाखवते. कट बीट काय नाही करणार आहे मी, तुम्ही बघा. आणि थोडंसं 1 मिनिट तुम्ही थांबले तरी काय होत नाही. हा वॉटर टिंट आहे, तर ह्याचा स्टेन खूप टाईमपर्यंत राहतो आणि एकदम हे नॅचरल वाटतं. ह्याच्यामध्ये अजून एक शेड आहे बर्गंडी, मला तो पण ट्राय करायचा आहे. तो अजूनपर्यंत मी केला नाही आहे ट्राय. मी हाच वाला केला आहे. हे मी काहीतरी केलं आहे आता, जिथे जिथे मला असं वाटलं की मला गरज आहे मी तिथे तिथे लावून टाकलं आहे. वा, काय दिवस आहेत. दुसऱ्या कपल्सला बघून मी हसते फोनमध्ये. वा, ऐकलंच असेल तुम्ही म्हणून काय बोललो आता. म्हणून प्लीज गाणी नको वाजवून, नाही तर तुला वाजवून टाकलं. गाणी नाही वाजवते. तुम्ही बघू शकता किती नॅचरल वाटतं. येशू दिसतंय ब्लश. आणि मला तर हा टेंट खूप जास्त आवडतो. मी लिंकिंगला चालले. लिंकिंग सुशांतसोबत जाते, त्याला शॉपिंग करायची. आणि काल तर माझी स्किन खूप मस्त वाटत होती, खूप म्हणजे खूप मस्त. तुम्हाला मी दाखवते मी कसा मेकअप करते, कारण मला खूप कमेंट येत होते मध्ये की तू कसा मेकअप करतेस, प्लीज आम्हाला सांग. कारण मला पण असं हे झालं की मी खूप दिवस झालं आहे असं कॅमेरासमोर तुमच्यासमोर मेकअप केला नाही. मला असं वाटतं की हां, मी ह्याच्या पहिला खूप वेळा केला आहे, तर तुम्हाला लोकांना तर माहितीच आहे असं. पण मी विसरून जाते कधी कधी कोण कोण नवीन पण असतं जो आपला ह्याला पण चार्जिंगला नव्हता. वाव, मला तिथे आतमध्ये वाजतोय, मला वाटलं चार्जिंगला आहे कधी बसणार. वेट गाईज, बॅक. आणि आता माझं लावून झालं आहे. मी एवढंच, आय एम डन.
मी मस्कारा लावणार आहे आणि विचार करते आहे अजून काय बाकी आहे का नाही. आणि मी ही लिपस्टिकचं वरचं तोडलं, पण मी ही लिपस्टिक रोज यूज करायचा विचार करत असते. मला म्हणजे एक असतं ना की आपण ही लिपस्टिक रोज आणि कधी पण कशावर पण लावू शकतो, तशी माझ्यासाठी ही आहे फेसेस कॅनडाची खूप कम्फी मॅटची हा वाला शेड. तुम्हाला जर तुम्ही ब्लिंकिट वगैरे बघाल तर तुम्ही हा शेड चूज करा, कारण ह्याच्यावरचं सर्व मी गया किंवा रिसेंटली माझ्या तुम्हाला रीलमध्ये पण दिसेल, जे मी रील बनवली आहे त्याच्यावरती मी हे टॅग केले आहेत प्रोडक्ट्स. म्हणजे फेसेस कॅनडाची अलग एक रील बनवली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट केलं तर तुम्हाला डायरेक्ट डीएममध्ये येते. फक्त तुम्हाला थोडीशी मेहनत करायला लागेल, थोडंसं खाली जाऊन रील शोधायला लागेल, पण जवळपासच आहे. न्यूड आहे एकदम आणि तुम्ही असं रेग्युलरली रोज लावू शकता. आणि ती शुगरची तर आहेच, ती पण चांगली आहे, पण थोडीशी ना ती बाहेरच्या ह्याच्यासाठी आहे लिपस्टिक, आणि ही तर रोजसाठीच मी प्रेफर करते हीच लावायला. आणि ह्याचं मी ढाकण तोडून टाकलं आहे, तर तुम्ही प्लीज ह्याला बघून जज काढून नका. ही लिपस्टिक अशी दिसत नाही, चांगली दिसते आणि लगेच सुकून पण जाते आणि चिपचिप पण नाही आहे आपल्या लिप्सवरती. ओके, सो आता मस्कारा लावते. हा मस्कारा लावते मी मेबलिनचा, जो संपला आहे आता. एक लॉरियलचा मला नवीन आवडला आहे, जो मम्मी यूज करते, मला त्याचं नाव नाही माहिती. मी आता तो मला एकदा ट्राय करणार आहे, कारण मी हाच ट्राय करत असते आणि मला हा खूप आवडतो मस्कारा, जो संपवून टाकला आहे मी. कधी घेतलेलं? फेब जास्त नाही, रोशनीच्या लग्नाच्या टायमाला घेतलेलं. कधी होतं तिचं लग्न मला लक्षात नाही येत होतं, पण मी तेव्हा घेतलेलं म्हणून संपलं. आणि माझा मस्कारा माझा एकदम फेवरेट आहे. मस्काराशिवाय मी नाही जगू शकत मी मस्काराशिवाय. आणि तुम्ही असं रोज रेडी होऊन काय बोलणार तुम्ही, म्हणजे असं कुठे नॉर्मली पण असं बाहेर जायचं तर असंच रेडी होऊन सर्वांनी निघायला पाहिजे, कारण खूप छान वाटतं. मला तरी खूप छान वाटतं असं रेडी होऊन बाहेर जायला. सर्वांचं अलग अलग असतं, कोणाला नॅचरल राहायला आवडतं, पण मला तर आता सवय झाली आहे असं कुठे पण. हे माझं बेसिक आहे. आणि फक्त लग्न कोणाचं असतं तर थोडंसं जास्त करते मी, पण मला असं वाटतं की मी जास्त तर अशीच असते पूर्ण टाईम. आता मला असं वाटतं मी लेन्स लावू, पण मी लेन्स नाही लावणार आहे, कारण मी एवढी कुठे बाहेर जात नाही. आणि मी का लावलं, कारण मला ते नवीनच भेटलेलं आणि मला ते यूज करून म्हणजे मला ते ट्राय करायचं होतं कसं वाटतं, म्हणून मी लावलेलं. ओके, सो मी आज नाही लावणार आहे. मी जेव्हा विलाला जाईन निघताना तेव्हा लावेन. आणि आजच मला तनू भोसले जी आहे माझी फ्रेंड, तुम्ही ओळखतच, तिचा मेसेज आलेला की एक आहे गोवाचं प्लॅन, तर आपण दोघं जाऊया काय. तर आमचं आता ठरतं आहे की आम्ही गोवाला जाऊ शकतो. आणि गोवाला जायच्या पहिला आम्ही कोणत्या विलाला वगैरे पण जायचा विचार करतो आहे, तर बघू, अजून डिसाईड होतं आहे, अजून काही फिक्स नाही. तर थोड्या दिवसांनी तुम्हाला समजेल. गौरीचा हॅलो. हा सुशांतचा फोन नव्हता उचलत. हा उचल, आता निघतेच आहे मी, जातेच आहे बिल्डिंग खाली, मग त्याला फोन करेन. हां, युक्ता काय बोलली काय त्याचं? हां, अच्छा, ठीक आहे, वाटलंच मला. हां, ठीक आहे, चल. हां, ठीक आहे, चल. हां, जाते आहे मी. मला हेच नाही समजत आहे, हे अचानक कसं काय असं करू शकतो यार कॅमेरा. डायरेक्ट खाली दाखवतोय माझा पसारा, जो मी दाखवत नाही तुमच्या लोकांना. 61च चार्जिंग आहे यार, काय फालतूगिरी आहे. म्हणून ना माझा चार्जर खराब करून टाकला आहे कुत्री साली. तर आता मी माझा हा पसारा परत भरते ह्याच्यामध्ये सर्व. मस्कारा लावला, सर्व लावलं. मला ब्ल्यू काजळ लावायची इच्छा होत नाही आहे सध्या, तर मी नाही लावणार आहे. आणि मी लायनर पण खूप कमी लावायला लागले, नाही तर मी पहिला जेव्हा सलॉनमध्ये कामाला होते मी रोज लायनर लावत होती. आणि मला माहीत नाही, आता ही बघबग माझी जास्त होते वाटतं, तर मी ही थोडी कटबीट करू शकते किंवा नाही पण करू शकत, पण मी बघू करेन. सो आता झालं आहे माझं मेकअप पण. आणि तुम्ही लोकांनी बोललेलं म्हणून मी तुमच्या लोकांसोबत थोडंसं हे शेअर केलं.
की मी एव्हरी डे मेकअप जो माझा आहे तो असा करते. मी टेंट नाही लावला आहे, मी काही लावलं नाही, मी फक्त ही सनस्क्रीन यूज केली आहे आणि सिरियसली मला ही सनस्क्रीन खूप आवडते. सो तुम्ही पण ऑर्डर करा. जर तुम्हाला ह्याची लिंक पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगितलंच आहे ऑलरेडी. पण माझ्याकडे काही एवढं हे नाही की मी टॅग करेन, मी विसरून जाते, माझ्यामध्ये थोडीशी पण अक्कल नाही. सो आता तुम्ही बघू शकता माझा मेकअप. काही नाही लावलं मी फेसवर, तुमच्यासमोर सनस्क्रीन लावली आहे फक्त. आणि ही लिपस्टिक. आता मी निघते आणि मी निघून चालू करते माझा व्लॉग. अजून तुम्हाला जर काय असेल मेकअपमध्ये विचारायचं, माझ्या डेलीचं जे आहे ते तुम्ही कमेंट कर सकते हो. आणि आता रोज व्लॉग येणार आहे. आता मी हे कॅमेरा पण घेऊन चालली आहे, मी तिकडे पण बघू शूट करेनच. आता बाहेरच चालली आहे तर करेनच शूट, का नको करू. बाय. सो आता मी निघाली आहे आणि तुम्ही बघू शकता एवढूशा गॅपमध्ये मी गाडी लावली आहे. जसं की माझं हर टाईमचंच आहे, मी कधी पण ना माझी गाडी नीट लावत नाही. माझा प्रॉब्लेम काय मला तेच नाही समजत. आता एक तर मला हे कॅमेरा पकडून ना लय एकदम भीती वाटते. हा कॅमेरा एक तर एवढूसा आहे, कधी पण हातांना सटकला ना झालं मग माझं कल्याण डोंबिवली होऊन जाईल सर्व. आणि आता मी निघाली आहे. असं गरम होतं आणि तुम्हाला मी दाखवते एक हॅप्पी गोष्ट दाखवते. 2 मिनिट थांबा, मला सीट माझी ॲडजस्ट करू दे फक्त. एकदम पुढे करायला लागते. 2 मिनिट थांबा. आता ही माझी चावी आहे, मी ह्याच्यामध्ये चावी लावते. आता तुम्ही हे बघा फक्त, हे फुल टँकवाला बघा. फुल टाकी भरलेली आहे. ही लास्ट जेव्हा मी टाकी फुल केलेली तेव्हाच आहे आणि मला एवढं भारी वाटतं ना. आता तर मला समजलं आहे, एक तर मी CNG जर नाही लावली तर मी टाकी फुल करून राहीन आणि जेव्हा पाहिजे तेव्हाच यूज करेन, म्हणजे माझं पेट्रोल फुकट वेस्ट नाही होणार. ओके. सो हे यार कधीपासून हे चालू झालं पाहिजे होतं फेस ट्रॅकिंग मला यार. ठीक आहे. सो आता मी गाडी पहिलं चालू करते. आणि जी मला माझ्या पप्पांनी सांगितलं असं की गाडी चालू होते तेव्हा असा आवाज येतो तर जरा थांबायचं, गाडीला थोडं शांत होऊन द्यायचं आणि मग गाडी चालू करायची, म्हणजे गेअरमध्ये टाकून मागे वगैरे जे घ्यायचं ते, आणि मग थोड्या टाईम नंतर AC लावायची. माझा पप्पा मला लई चांगला शिकवत असतो. आता हा कॅमेरामध्ये मिरर थोडासा असा आतमध्ये येतो, मला थोडंसं तिथे करायला लागेल. सो आता मी डायरेक्ट सुशांतदा जेव्हा येईल तेव्हा व्लॉग चालू करेन, म्हणजे मी तिकडे जाईन तेव्हा. बाय. मी नुसती बाय बोलत असते, नुसती बाय. गरम होत आहे. आम्ही अंधेरीला पोचलो आहे, म्हणजे अंधेरी नाही, आता आम्ही जोगेश्वरी स्टेशनला आहे. आणि आता आम्ही कुठे जाणार आहे माहीत नाही. आता सिद्धेश वगैरे येईल आले तर. आणि आमचं तर झालं आहे आता स्टेशनवरनं काय सुशांतदाला भेटलं तर, आणि तुम्हाला दाखवते तो कुठे आहे आता. देख रहे हो तुम, हे झूम नाही होतं यार, झूम नाही होतं ना मग माझं डोकं खराब होतं आहे. ये तुम देख के पहचान जाओ इतना भीड़ है इधर, ये क्या हो सकता है. आज है संडे, तर तुम्ही विचार करा हे काय असू शकतं. आता येईल तो, मला लई जोराची झाली आहे. आणि माझा आज पेमेंट येणार होता पण आला नाही आहे तो, म्हणजे 15 तारखेलाच येणार होता पण अजूनपर्यंत नाही आला आहे. सॅटर्डे संडे माझा एवढा घाण चालला आहे ना, आणि मी पेमेंटसाठी थांबलेली एवढ्या दिवसापासून, आणि तो आता मंडेला येणार कारण मध्ये सॅटर्डे संडे आहे. बाय. आता आम्ही दोघं बँड्रामधनं आमचे कपडे बिपडे घेऊन सर्व झालं. ह्याचे कपडे नाही, शॉर्ट्स. एक शॉर्ट साठी मी बँड्राला आलोय पूरा. काय क्या बोलने का भाई को अभी. बोले हम लोग इधर अंधेरी में चड्डियाँ बंद हो गए ना, तो मैं बड़ा चड्डा लेने इधर आया था. आणि हे फक्त माझंच फेस ट्रॅक करतं, जिथे मी जाणार आहे तिथे घेणार. तर तू कुठेही जा, गाडीच्या बाहेर गेलीस तरी नाही एवढं नाही, म्हणजे असं इथे गाडी. आम्ही आता ट्रॅफिक मध्ये अडकलोय आणि ह्याची क्लिअरिटी एवढी भारी आहे. माझा पोट आज पुढे वाटतंय त्या क्लिअरिटी मध्ये. आता इथे आम्ही मला लीलावती हॉस्पिटलला घेऊन चालली. खरंच सुशांत असं वाटतं अरे तू फक्त मेरे को लीलावती हॉस्पिटल लेके जा रही है. तो ऑटो
आता आता आम्ही लोक चाललो आहे. आता आमचं चालू झालं परत. हम लोग अभी सिग्नल पे थे, इसके लिए रुके थे भाई. पण आता आम्ही घरी चाललो आहे. घरी जाऊन आता अंधेरी स्टेशनला जाणार आहे. चाचा बाहेर येऊन लय हालेन. आधीच भडकलंय रिक्षा चालवून ठवल बोलायची सवय लागली मला पण यार. दे कॅमेरा धर तुम्ही. घे हा पकड कॅमेरा धर. कॅमेरामॅन आज तक सुशांत के साथ आदिती गायकवाड. अरे पागल, असं कसं पकडलायस रे कॅमेरा? तुझा फेस ट्रॅक करतो ना. हा, तो माझा फेस ट्रॅक करतो. तो फक्त मला घेतो. हे नाही बोलणार. तुला घेतो. शट अप, फॅमिली व्लॉग आहे. प्लीज शट अप. ह्याच्यात हाय गेला. शट अप. चुप ना हराम खोर. आता हमारे नेक्स्ट डेस्टिनेशन तुम्हाला माहिती आहे. हा फक्त मला बँड्रा लिंकिंगला का घेऊन आलाय? एक हाफ चड्डी घ्यायला. एक हाफ चड्डी घ्यायला. शी मी याला म्हणली वा घ्यायच्या टायमाला पागल आपण अंधेरी मधनच घेऊ शकलो असतो. आणि आता आम्ही परत जगमराला अंधेरीलाच चाललोय. म्हणजे फुकटचा पेट्रोल वेस्ट. माझ्या पायाचे लागले. डोहाळे जेवण. डोकं खराब. ट्रॅफिक मध्ये डोकं खराब. एवढी ट्रॅफिक आहे. संडे सर्वांचा मूडची आई. मूड झालाय फिरायचा. आम्हाला पियाचा. आमचा वार येतो ना. आता आम्ही जाणार अंधेरीला. आमचं झाल्यावर मग आम्ही बसणार. असंच बसणार. समजने वालों को इशारा काफी है. अब काय असं घेऊन बसलायस? एक तर मला रस्ते लक्षात राहत नाही. रस्ते माहिती माहिती आहे. हमको पता है भाई. यार मला तर असं झालंय ना, मी कधी हे स्वतः घेऊन हिंडायला लागते आणि व्हिडिओ काढते. फक्त फिरते म्हणजे शॉपिंग व्लॉग आणि ट्रॅव्हल व्लॉग. तुझ्या पब्लिकला सांगितलं ना आता आमचं विलाचा प्लॅन झालंय आणि येणार आहे. पब्लिकला माझ्या सांगितलं मी. पब्लिक छपरी बोलन बाबा छपरी. आम्ही लोक जाणार आहे सॅटर्डे संडे. जो नेक्स्ट सॅटर्डे संडे येणार आहे तेव्हा आम्ही विलाला जाणार आहे. मस्तपैकी आम्ही व्लॉग काढणार आहे. व्लॉग तर आता मी रोज काढणार आहे आणि रोज टाकणार आहे. चल जास्त आता खूप झालं. चल बस हो गया भाई. तुमको अभी हम अयो सब्जेक्ट लॉस्ट. म्हणजे मी लॉस्ट नाही यार. हायवे जाम है यार. ये देखो देख रहे हो दोस्तों. ये देखो इन्हें देखो थोडा. आणि इथे इकडे तिकडे दाखवायच्या चक्कर मध्ये गाडी ठोकाल. गाडी नाही ठोकूंगी. पप्पी गाडी नाही ठोकूंगी भाई. बाय पप्पी देगी तू. पप्पी देईन थोडीशी अशी छोटीशी. पण अजूनपर्यंत नाही दिली कोणाला पप्पी बिप्पी. म्हणजे गाडीची गाडी पप्पी. गाडीची पप्पी गाइस. बहुत जन की दिया है. वो भी कोई नहीं गाड़ी वाले को उसको दिया है तूने. कोणाला दिली आहे रे? अरे भेंडी बिल्डिंग के मंडप के बाजू में लगाई थी ना रिवर्स में और चिपका दी थी. कधी रे? हाँ कधी रे काय माहिती कधीच माहिती कधीच बोलतो. अरे तू अर्धी बुलक्कड आहे. तू गप. तुझा ढेबरा बघ पहिला. मला असं सीट बेल्ट द्या ना. असं हे बरं पडते. हे असं आलं ना मला यार एवढी ट्रॅफिक ना यार. आपण मला जीव जाईन एवढ्या ट्रॅफिक मध्ये. मी नाही अजून नाही हँडल करू शकत ही ट्रॅफिक. एक तर हायवे सांगतोय ह्याला स्कूटी चालवायला ह्याची फाटते आणि ह्याला गाडी देऊ डायरेक्ट. स्कूटी चालवायला फाटत नाही. आपण वेंचर रायडर जसं चालत आहे. हो. एका हाताने मी हे चेंज करते. एका हाताने हे पकडलंय. हे फट गई गाइस. फट गई. हा बटन. मी घरी आली आणि मी घरी येऊन मला खूप कंटाळा येतोय. मी आता झोपते आहे. मी आता हा व्लॉग डायरेक्ट उद्या चालू करणार आहे. सो तुम्ही इथपर्यंत बघितलं. मला नाही माहिती हा मी ह्याच्या पुढे कंटिन्यू करणार नाही. आता मी एडिट करते. बघू किती मी व्लॉग बनवला आहे. आणि ह्याच्या पुढे मी उद्या सकाळी उठून बनवेन.
गुड नाईट. मी खूप थकली आहे, माहीत नाही का, पण खूप थकली आहे मी. आणि मी रोज गाडी चालवून चालवून ना ओला ड्रायव्हर झाली असं वाटते मला, किंवा मला असं वाटते की मी आता ओलामध्ये लागू. एक उबरचा ॲप डाउनलोड करते किंवा रॅपिडो डाउनलोड करते आणि भाडं मारते, पैसे तरी येतील 4. पहिले CNG कर. चलो बाय, गुड नाईट. सकाळी उठून चालू करेन.